नमस्कार. ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आजच्या हेडलाईन्स. राज्यातलं ढगाळ वातावरण निवळलं, आता उन्हाच्या झळा तीव्र होणार. डाळिंब बागांतील आंबिया बहर अडचणीत, लागवड निम्म्यावर. नाशिक जिल्ह्यात शेततळ्यामध्ये बुडून दोघा सख्या भावंडांचा मृत्यू. हरियाणातील भावांतर योजनेमध्ये गैरव्यवहार, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. आणि यापुढे आधार पुराव्याशिवाय शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी मिळणार नाही. आता बातम्या विस्ताराने. राज्यातलं ढगाळ वातावरण निवळलं असून आता उन्हाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस विदर्भ तसंच आणखीन काही भागात ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे तापमानाचा पारा नियंत्रणात होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस राज्यातलं हवामान कोरडं राहील. त्यानंतर मात्र उन्हाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खातं अर्थात IMDनं दिलेल्या माहितीनुसार सध्या ईशान्य भारतापासून उत्तर प्रदेश आणि पुढे थेट पूर्व विदर्भापर्यंत एक कमी दाबाचा हलकासा पट्टा सक्रिय आहे. तसंच देशाच्या पश्चिम सीमेवर पश्चिमी थंड वाऱ्याचा झंझावात सक्रिय आहे. मात्र या थंड वाऱ्याचा राज्यातल्या वातावरणावर परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे आपल्याकडील ढगाळ परिस्थिती बदलणार आहे. येत्या काही दिवसात राज्याच्या किमान तापमानामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात मात्र सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअस इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस इतकं तापमान सोलापूरमध्ये नोंदवलं गेलं. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमान सरासरी 36 अंशादरम्यान होतं. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे विदर्भातलं सरासरी कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहिलं, तर कोकण किनारपट्टी भागातलं सरासरी कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस इतकं होतं. मुंबईतील सांताक्रूज परिसरामध्ये 38.7 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. राज्यातील डाळिंब बागातील आंबिया बहर यंदा पाणी टंचाईमुळे अडचणीत आला आहे. दरवर्षीच्या सरासरी 50,000 हेक्टरच्या तुलनेत यंदा आंबिया बहरात अवघ्या 25,000 हेक्टर क्षेत्रात डाळिंब लागवड झाली आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी डाळिंबाचे पीक टाळत असल्याचे अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले. राज्यभरात मृग, हस्त आणि आंबिया बहरात मिळून डाळिंबाची एकूण 2,65,000 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते. हस्त बहरामध्ये उत्पादित डाळिंबाची सध्या बाजारात खरेदी विक्री सुरू आहे. आंबिया बहरात डिसेंबरच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत फळधारणा होते आणि जूनपासून ऑगस्टपर्यंत बागा उतरवल्या जातात. पुण्यासह सोलापूर आणि नगर जिल्ह्यात आंबिया बहरातील लागवड केली जाते. या भागात यंदा पाणी टंचाई आहे. त्यातच तापमान अधिक राहिल्यामुळे फळधारणा कमी होऊन डाळिंबाचा आकारही लहान राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, इंदापूर, सांगोला परिसरातील डाळिंब उत्पादनाला यंदा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या खामखेडा गावातील दोघा सख्या भावंडांचा बुधवारी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 12 वर्षाचा तेजस गणेश आहेर आणि 8 वर्षाचा मानव हे दोघेही पाय घसरून शेततळ्यात पडले होते. गणेश आहेर हे बुटेश्वर शिवारामध्ये डोंगरालगत असलेल्या मळ्यातच राहतात. त्यांच्याकडे उन्हाळ कांदा काढणी सुरू होती. दोघे भावंडे सकाळची शाळा करून घरी आल्यानंतर मदतीसाठी शेतातच होते. दुपारच्या वेळी जंगलातून शेतात आलेल्या माकडांना हुसकावण्यासाठी ते त्यांच्या पाठीमागे धावले. माकडांना हुसकावून ते वाटेतील सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी थांबले. त्यावेळी मोठा भाऊ तेजसचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानवने हात दिला, मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्याच्याबरोबर असलेल्या 4 वर्षाच्या बहिणीने घरी जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. घरच्यांनी तात्काळ शेततळ्याकडे धाव घेतली, मात्र तोवर शेततळे निम्मे भरले असल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. देवळा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा या लहानग्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरियाणा सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षात बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या भावांतर भापर योजनेमध्ये मोठी अनियमितता समोर आली आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरी लागवड केलेली नसताना मेरी फसल मेरा ब्योरा पोर्टलवर चुकीची माहिती देऊन या योजनेचे अनुदान लाटले. आता या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटकही होऊ शकते, असे राज्याचे कृषी मंत्री जयप्रकाश दलाल यांनी सांगितले. यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
त्यानुसार यापुढे आधार कार्ड पुरावा जोडल्याशिवाय शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी मिळणार नाही. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यापुढे त्याशिवाय अनेक कामे रखडतील. प्रायोगिक तत्वावर केंद्रीय कृषी मंत्रालयाने पाम उत्पादकांसाठी आधार पुरावा अनिवार्य केला आहे. या शेतकऱ्यांना पाम लागवडीसाठी केंद्रीय अनुदान हवे असेल तर आधार कार्ड देणे आवश्यक आहे. त्यांच्या अनुदानाची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून फक्त आधारशी जोडलेल्या बँक खात्यातच ट्रान्सफर केली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांची कार्ड लवकरात लवकर बनवण्याच्या सूचना केंद्राने राज्य सरकारांना दिल्या आहेत. आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा.